मंडळीचे महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। योजना करो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जर केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या जमा होणार का? एकंदरीत उद्या 25 तारीख आहे आणि खरंच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्या हप्त्याचं वितरण होणार आहे का? जाणून घेऊ संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला समजेल की हप्ता मिळणार आहे का नाही। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अनेक दिवसापासून शेतकरी बांधव या हप्त्यासाठी पात्र शेतकरी बांधव वाट पाहत आहेत की नेमका हप्ता कधी येणार आहे। कारण की 20व्या हप्त्याला अगोदरच 20 तारीख जाहीर झाली आणि 20 तारखेला हप्ता देण्यात आलेला नाही। आता 25 तारखेला येणार आहे का? संपूर्ण बातमी आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू। तर या योजनेचे तपशील आणि जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू। सुरुवातीत मित्रांनो कोणकोणते शेतकरी बांधव पात्र आहेत याकडे जाऊ। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर मुख्यत्वे 3 प्रॉब्लेम या पीएम किसान योजनेमध्ये असतात। जसे की आपण पाहत असता मित्रांनो की पैसे येण्यासाठी सुरुवातीस आधार कार्डला बँक लिंक असणं फार महत्त्वाचं असतं। हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला दुरुस्त करणं फार महत्त्वाचं असतो। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा लँड व्हेरिफिकेशन हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम दुरुस्त असणं फार महत्त्वाचं आहे। दुसरं म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया आपण OTP बेसवर ई-केवायसी करू शकता, बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी करू शकता। तिन्ही पद्धतीने तुम्ही ई-केवायसी मित्रांनो करू शकता। एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे आपल्याला हे कार्ड काढणं फार महत्त्वाचं आहे। जसं की आपण फार्मर आयडी आहे ती काढणं फार महत्त्वाचे आहे कारण की योजनेसाठी हे लागत आहे आणि अनिवार्य केलेलं आहे। तर एकंदरीत हे तिन्ही कामे ज्या शेतकरी बांधवांची पूर्ण आहेत त्यांनाच आता 20व्या हप्त्याचं थेट वितरण होणार आहे आणि उद्या मिळण्याची शक्यता अशी वर्तवली जात आहे। तर एकंदरीत मित्रांनो उद्या 25 तारखेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर निश्चित मित्रांनो हप्ता येईल अशी आशा व्यक्त होत आहे। तर धन्यवाद।